कारण जर इतर साधे पत्ते असते तर आपण कुठेही ते पिसून ते खेळू शकतो. पण ही कार्ड तशी नाहीयेत. म्हणून एखादा तुपाचं निरंजन लावून किंवा धुपून ती कार्ड ज्या वेळेस आपल्याला वापरायची असतात त्यावेळेस ती आपण उदबत्तीचं धूप किंवा दीप दाखवून त्याप्रमाणे ती आपल्याला वापरावी लागतात. आणि याचं पावित्र्य हे टिकवावं लागतं. म्हणजे या जांभळ्या कापडामध्ये, कारण जांभळा रंग हा सहस्रार चक्राचा रंग आहे पा, की अध्यात्मामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर असलेला तो रंग आहे. म्हणून त्या रंगाच्या कापडामध्ये आपण ही टारो कार्ड्स गुंडाळून ठेवतो, की ज्याच्यामध्ये हवा आणि उजेड सहजगत्या जाऊ शकेल. आणि ती स्पंदनं जी आपण ती चार्ज करताना त्या कार्डनं दिलेली आहेत ती स्पंदनं त्याच्यामध्ये टिकवू शकतो. आणि तेव्हा ती कार्ड, म्हणून ती कार्ड आपण दैवी कार्ड आहे असं म्हणतो. आणि ती कुठेही वाचता येत नाही. शांतता आणि स्वस्थता ज्या भागामध्ये असेल किंवा आपण जी जागा सिद्ध केलेली असेल, कारण जेव्हा भविष्य पाहताना आपण एखादी जागा सिद्ध केलेली असते पहा साधनेनी, त्या जागेवर बसूनच ती कार्ड वाचावी असा संकेत दिलेला आहे, की ज्याच्यामुळे त्याची उत्तरं अतिशय उत्तम येतात.